शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खुशखबर. पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता. बघा, या तारखेला सरकारने आता जाहीर केलेली आहे तारीख. या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, दोन्ही हप्ते एकत्र टोटल 6,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे कृषी मंत्री जे शिवराज सिंग चौहान असणार आहे, त्यांनी सांगितलं. सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही एकत्र निधी जमा होणार असल्याची माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितली. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार नाही. फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार. परंतु पात्र जिल्ह्यांची यादी देखील इथं जाहीर करण्यात आलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला एकत्र दोन्ही हप्ते आता येणार आहे, म्हणजे 6,000 रुपये येणार आहे. बघा, पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. बघा, 2-2 हजार रुपये तुम्हाला मिळत होते, परंतु आता त्यामध्ये 1,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता 3-3 हजार रुपये, म्हणजेच तुम्हाला एकत्र 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण करण्यात येणार आहे. मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आज पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. बघा, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं आपल्याला म्हणावं लागणार आहे आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे. शेतकरी मोठे खुश झालेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी अशी खुशखबर सांगितलेली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार असल्याची मोठी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांमधील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसानचे 3,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये, म्हणजे एकत्र 6,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा आणि नमोचा 8वा हप्ता तुम्हाला आता एकत्र जमा होणार आहे. शेतकरी आनंदाने नाचू लागले. शेतकरी मित्रांनो, आता एकत्र तुम्हाला आताच हप्ता मिळाला पीएम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा. मग आता इतक्या लवकर तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता का बरं मिळत आहे, याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. बघा शेतकरी मित्रांनो, त्यावेळी जेव्हा तुम्हाला पैसे मिळाले त्यावेळी भरपूरसा उशीर झालेला होता. तेव्हा सरकारकडे निधी उपलब्ध नव्हतं. परंतु आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडून या निधी मागवलेला आहे आणि तो निधी आता वाटप करूनही उरलेला आहे. तर शेतकऱ्यांचं आता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर त्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची इथं गरज असणार आहे. तर त्या मदतीसाठी सरकारने 1,000 रुपयाची वाढ करून आता दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व शेतकरी खुश झालेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांना आज बघा, उद्या या 18 जिल्ह्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. 18 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर करून टाकलेली आहे. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्हाला पैसे येणार आहे. कारण की शासनाकडून पीएम किसान व नमो शेतकरीसाठी संपूर्ण मोठा जी.आर इथं काढलेला आहे आणि मान्यता सुद्धा दिलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 1,000 रुपयाची वाढ यामध्ये झालेली आहे. सरकारने आणि शासनाने मान्यता दिलेली आहे. शेतकरी मोठे खुश झालेले आहे इथं पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी सांगतो. जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, शेतकऱ्यांनी पेरणी केली असल्यामुळे बघा त्यांना कापूस पुन्हा या ठिकाणी आता तोंडावर आलेला आहे. प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पैशाची कमतरता शेतकऱ्याला वाटू लागलेली आहे. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये निर्णय आता या अंदाजानुसार घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांची अडचण समजून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती समजून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये 1,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, मग यामध्ये आता सरकारने ठरवलं की शेतकऱ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत आपण आता मदत करायची. तर त्यांनी ठरवलेलं आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, या दोन्ही हप्त्यामध्ये जर का आपण 1,000 रुपयाची वाढ केली आणि शेतकऱ्यांना एकत्र दोन्ही हप्ते जर आपण दिले तर कुठली तरी आर्थिक मदत त्यांना मिळू शकते. खत घेण्याकरिता आणि शेतीची मशागत करण्याकरिता त्यांना आर्थिक मदत ही आपण देऊ शकतो. तर अशा माध्यमातून त्यांनी ठरवलेलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारतर्फे असणार आहे. राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्या टोटल 18 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यात आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, 18 जिल्ह्यांची यादी त्यांनी सांगितलेली आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर सर्वात मोठी दिलासा देणारी आणि खुश करणारी बातमी ही तुमच्यासाठी असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि त्याचबरोबर त्यांनी जे राज्याचे आपले मुख्यमंत्री असणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता हा निर्णय घेतलेला आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला इथं म्हणावं लागणार आहे. आता बघा 18 जिल्ह्यांची यादी इथं का बरं केली,
पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे का बरं तुम्हाला आले नाही? बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये आता 2 टप्प्यांमध्ये वितरण होणार आहे, कारण की एक सगट इथं 36 जिल्ह्यांमध्ये पैसे टाकणे शक्य नसतो. म्हणून आता 2 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये इथं तुम्हाला पैसे यायचे असेल तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव बघा, कारण की पहिला टप्पा कंटिन्यू 1 हप्ता चालणार आहे. एका हप्त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो, परंतु त्याआधी तुम्ही फार्मर आय डी काढली का? जर काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण की शेतकऱ्यांना फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर करून घ्या. आणि त्याच महत्त्वाचं म्हणजे भरपूरशा शेतकऱ्यांचं इथं आधार कार्ड बंद झालेलं आहे. ॲक्टिव्ह आधार कार्ड तुमचं असणे अत्यंत गरजेचे असणार आहे. UIDच्या साईटवरती जाऊन तुम्हाला आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का चेक करायचं आहे. आजूबाजूच्या CSC सेवा केंद्रामध्ये आधार कार्ड सीडिंग हे तुमचं इनेबल आहे का हे देखील चेक करायचं आहे. DBT इनेबल आहे का हे देखील चेक करायचं आहे. हे सर्व कामे तुम्हाला करून घ्यायचे आहे. आता बघा लवकरात लवकर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी जिल्ह्यांची यादी आता सांगितलेली आहे. बघा छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पैसे येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना एकत्र 6,000 रुपये येणार आहे. नुकसान भरपूरशा शेतकऱ्यांचं झालं, नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. आता छोटीशी मदत, आर्थिक मदत हे शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांकडे शेतीसाठी खत बियाणे आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही, शेतीची मशागत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही, आणि वरून भरपूरशा समस्या शेतकऱ्यांना येत आहे. तर त्या शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत मिळणार, शेतीची मशागत काहीतरी ते मात्रात करू शकतील. तर या संभावना ठेवून त्यांनी आता हे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांना एकत्र 6,000 रुपये देण्याचा निर्णय आता त्यांनी घेतलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कुठल्या जिल्ह्यातनं तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत आहात ते देखील महत्त्वाचं असणार आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.